सगळं सुरू होतं. व्ह्यू खूप छान आहे. चलो, नाव दिसतच नाही, इकडनं चल. खूप छान केलं आहे यार, खूप म्हणजे खूपच चांगलं केलं की अजून काय पाहिजे. थांब मी इकडं. ओम नमः शिवाय. मी यूट्यूब फॅमिली, कसं आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल, मजेत असताल. मी पण मस्त आहे, मजेत या. आणि आज सकाळ सकाळी आपलं काय आलं माहिती आहे का, सकाळी गेले लवकर बाहेर गेले तर आले आणि ब्लॉगिंग सकाळी सुरूच केलं नाही. सकाळी म्हणजे किती वाजता, 6 वाजता बाहेर पडले होते. त्यामुळं तेव्हा काही माझं कामाचं ते हे होतं, म्हणजे नाही का, पहिलं काम ते माणसं समोरचं भेटलं पाहिजे. कसं असतं, पैसे घेताना आपल्याला हे करतात, पण नंतर हे म्हणजे नाही का देताना थोडंसं कचकुच होतो. प्रत्येकाचं होतं म्हणा प्रॉब्लेम, प्रत्येकाचं काय ना काय चालू असतं. त्यामुळं मी सकाळी 6लाच गेले. ते जॉबला जातात ना, त्यामुळं सकाळी 6लाच गेले. भेटले मला ते, पण काय प्रत्येकाचं काहीतरी सांगत होते आपलं, त्यांचं पर्सनल वगैरे, म्हणून मी आले निघून. ते म्हटले देतो म्हणून वगैरे. गायस मला म्हटले येते मी लगेच, जाऊया आपण बाहेर, आणि ह्याच्यामुळं मी बाहेर नाही गेले. आणि 7:45 वाजले आणि आत्ता आली आहे. आणि याचं पुढं आवरून कुठं जायचं हा. आणि मी वाट बघत बसले येड्यासारखं. जायचंच आहे ना. मग कधी? आत्ता. आणि कुठं घेऊन जाणार? तू घेऊन जाणार. मी तुझं एट चोर मसाला भात करणार होते, तेही थांबले, कारण की ते हे होतं म्हणून. हां, आता कॅमेरा बंद केले ना, लगेच पुटण्यासारखं लोटू बोलायला लागशील. चला गाईस, आता 8:30 वाजले. एवढं उशीर झालंच बघा. किती नाही म्हटलं तरी बाहेर जायचं झालं ना आवरून तर उशीरच होतो. असं चावी अशी गेले असते डोळ्यात. चला, हे किती दिवसांनी घातले मी हे कॉर्ड सेट. मला आवडते, हाताला असं आहे ना, खूप आवडतं मला. माझा फेवरेट ड्रेस आहे हा. आणि उन्हाळा आहे आणि आज नेमका ब्लॅक घातले. चला जाऊ दे. काय करते बाळा? ते पण इतकं दमती ना, एकतर लगेच येणार आहे जाऊन. माझ्या बहिणीला काय म्हणून आणलं माहिती आहे का? म्हटलं तुला लंडन ब्रिज दाखवते. ती म्हणते कुठं? म्हटलं चल. आता आलो आम्ही, असे काम होतं म्हणून बाहेर आलतो. म्हटलं जर लय गरम होतं म्हणून आपलं म्हटलं, तिला म्हटलं चल इथं जाऊ. हे बघा ना, बाग आहे. आता बाग नेमका बंद झाले. इतकी सुंदर फुलं आहेत ना, छोटे झाड आहेत, किती छान वाटतं ना. आणि कुठले फुलं आहेत ते माहीत नाही मला, नाव माहीत नाही, पण खूप छान आहे इथं. अशी जायला लिफ्ट पण आहे. त्या बाग आम्ही पहिल्यांदा आलो. चला दाखवतो तुम्हाला. पण बसणार का एवढं लोक? तिकडनं म्हणजे जिन्याने जायचं का जिन्याने? हे म्हणते जिन्याने जायचं, इकडं नको आहे. इकडं जिन्याने तर लांब न पडेल रे. येडी लिफ्टने पटकन वर. हे बघ, डायरेक्टली म्हणजे ब्रिजवरती लिफ्टने गेलं तिकडे. आता पार इकडं वळून इकडे यावं लागला. दत्तांचं मंदिर इथं खालीच, दत्तांचं मंदिर. छान वाटतं गं. आम्ही उदयाने मी पहिला कुठं जेवायला बसायचं माहिती आहे का? चलो, नाव दिसतच नाही, इकडनं चल. खूप छान केलं आहे यार, खूप म्हणजे खूपच चांगलं केलं की अजून काय पाहिजे. थांब मी इकडं. इतकं सुंदर केलं ना, म्हणजे तिकडं लिफ्ट पण, ज्यांना लिफ्टने जायचं लिफ्टने जाणार, आणि ज्यांना जिन्याने उतरायचं जिना पण आहे. हे पण खूप सुंदर आहे. मी पहिल्यांदा आले इकडं, मस्त वाटतं. मला असं वाटतं कुठलं तरी वेगळ्याच ठिकाणी आले मी. लंडनला. ती लंडनला. आपलं पुणं काही लंडनपेक्षा कमी नाही आहे गंगा. किती सुविधा आपली. चला. हे छान वाटतं, भारी वाटतं. आणि कोणी निवांत असे बसलेले पण येतं, म्हणजे असे. हे बघा, लिफ्ट पण आहे. लिफ्टने पण लोक ये जा करतात, म्हणजे छान आहे. म्हणजे ज्यांना लिफ्टने यायचं त्यांना लिफ्टने. वा, किती सुंदर आहे, मस्त, इतकं छान वाटतं ना. म्हणजे हिरवागार पण वगैरे, इतकं छान. अशी झाडी बिडी मस्त वाटतात अशी. अशी झाडी वगैरे छान अशी मस्त आहे तिथं. आणि खूप लोक येतात तसं, म्हणजे आपणच नाही. मस्त आहे गंगा, छान.
दाखवलं ना हे काय किती वरपर्यंत रे माहिती आहे का, खूप वरपर्यंत आहे. मेट्रो पण चालले. हे काय दिसलं का, मेट्रो दिसतं का नाही काय, हा दिसलं. फोटो काढायचे ये ना काय, मग कशाला घेऊन आले मी तुला. बाग म्हणजे इतकं, म्हणजे जवळच खालीच बाग आहे, म्हणजे ज्यांना बागेत जायचं त्यांना बागेत, म्हणजे मेट्रोसाठी अशी इतकं सुंदर केलं ना, व्ह्यू खूप छान वाटतं. हे छान आहे राव, ब्लॉगिंगला म्हणजे रील्ससाठी चांगलं आहे. मेन म्हणजे रील्स भारी वाटते, असं छान वाटतं. मला तर खूप आवडले. तुला आवडलं का? चल छान बसलेले ना, काहीच लोकांचं तरी मजाचे येतं, म्हणजे सगळी लोक अशी असं वाटतं निवांत अशी बसलेले आहेत. मी लेट झाली वाटतं यायला इथं, जेवण करून आले आणि लोक काय मला असं वाटतं जेवण करून मन आणि छान वाटतात. आणि गारट आहे ना, असे गार वाटतं इथं आल्यावर, जरा मस्त भारी वाटतं यार. आणि गर्दी आहे, लोक येतात ते. मला असं वाटतं मी लय उशीर झाले वाटतं मला यायला इथं. वाव, एक खास व्ह्यूसाठी लोक येतात इथे. नदीमुळं पण जरा गारवा येतं इथं, गारवा वाटतं. व्ह्यू खूप सुंदर वाटतं यार. म्हणतात ना हमारी पुन्हा भी किसी से कम आहे क्या, तसं झालेलं आहे. आणि गर्दी बघा ना, पार इथपर्यंत गर्दी आहे. म्हणजे असतंच, म्हणजे लोक येतातच आज, म्हणजे संडे आहे म्हटल्यावर निवांत चिल करतात लोक, चिल. हां, व्ह्यू पण बघा ना किती छान वाटतं, नदी बिदी छान अशी. गाईस, जर का मागचं नदीचं सगळं व्यवस्थित केलं ना, खालून वगैरे अशी सगळं, म्हणजे लाईटिंग वगैरे अशी बसायला वगैरे पण इतकं सुंदर होईल ना आपल्या इथं, खरंच. म्हणजे वाटत पण नाही आपण डेक्कनच्या इथे म्हणून वगैरे, नाही का, असं खूप वेगळं वाटतं. फक्त एका ब्रिजनी एवढं वेगळं लुक आले, म्हणजे विचार करण्यासारखं आहे. म्हणजे अजून खाली पण वगैरे व्यवस्थित केल्यावर किती लुक छान येईल आणि लोकांना किती सुविधा होईल ना बसायला वगैरे अशी. म्हणजे टाईमपास करायला म्हण, किंवा लोक येतात यार अशी फिरायला वगैरे, पण केलं पाहिजे नदीचं इथं वगैरे अशी बसायला, स्वच्छता वगैरे ठेवल्यावर खूप छान होईल. कधी होईल काय माहीत नाही, आता व्हायला पाहिजे. एवढा सुंदर ब्रिज केले म्हटल्यावर व्हायलाच पाहिजे. आणि मेट्रोमुळं आहे ना खूप बदल झाले आपल्या इथं, नाही, आणि खूप छान वाटतं सगळं. हे बघा मेट्रोचं म्हणजे इतकं सुविधा, इथून त्या साईडनी पण येतात लोक, ह्या साईडनी पण, दोन्ही बाजूनी पण आहे. म्हणजे असं नाही की एका बाजूने असं. बिचारी ही पण आली मेन म्हणजे, नाहीतर नसते आले मी पण एवढा उशिरा. मला असं वाटतं आपण जेवणात जायचं का बाहेर, जेवणाचा टाईम झालेलेच आहे तसंही. आपण तिथपर्यंत जाऊन येऊन, अजून तिथपर्यंत रे. तिथं कुत्रा झोपलं, तुम्हाला माहिती आहे, पाळलं नाही का, पाळीव आहे बरं का, म्हणजे कोणाचं घेणं देणं नाही. एवढा आवाज आहे तर मस्त आपला धूनमध्ये झोपलेला, एवढा गाड झोपलेला आहे रोडवरती. काहीच आम्ही मागच्या वेळात आलतो ना, काय आलं दोघींनी काय केलं ते, छोले भटुरेला खायचे. आता ही म्हटली छोले भटुरे खाऊ. मागच्या वेळात पण काय आलं, छोले भटुरे खायला आलो, समुद्रामध्ये गेलो आम्ही तेव्हा. आता पण खूप वेटिंगला आहे म्हणून इकडं आले मी. तुम्हाला सांगते, 2 छोले भटुरे घेतले आम्ही, आणि दोघींनी अक्षरशः लिटरली एक घास खाल्ले आम्ही, आणि तशीच ठेवली. म्हणजे नाहीच, काय माहीत नाही, त्या दिवशी गेलंच नाही आम्हाला. म्हणून ह्यांना इथं आता विचारले मी, छोले भटुरे केवढा क्वांटिटी किती येतो, म्हटलं मोठे आहेत. त्यांना म्हटलं एकच द्या आधी, बघूया म्हटलं, नाहीतर काय होईल, वाया जाईल. म्हणून आम्ही चला आता जेवण करून घेऊया. जेवण आलेले भटुरा एक मिनटात बॅगने दाखवते तुम्हाला केवढा मोठा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस, आता जेवण घेऊ.